श्रीरामपूरमधील तरुण हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या भरदिवसा झालेल्या खळबळजनक हत्येला आता महिना उलटून गेला आहे। मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांवर अद्याप ठोस कारवाई न झाल्याने शहरात तीव्र संतापाचे वातावरण आहे। आम्हाला न्याय कधी मिळणार असा थेट सवाल करत दुबैया कुटुंबियांनी 15 ऑगस्ट पासून महात्मा गांधी पुतळ्यासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनाला आज पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट देत पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत थेट जाब विचारला आहे। श्रीरामपूरमधील आकाश दुबैया यांच्या हत्येनंतर पोलिसांनी काही प्रत्यक्ष मारेकऱ्यांना ताब्यात घेतले खरे, मात्र या गुन्ह्यामागील मुख्य सूत्रधार आणि संघटित गुन्हेगारी टोळीतील प्रमुख चेहरे अजूनही मोकाट असल्याचा गंभीर आरोप मयत आकाश यांचे वडील शेखर दुबैया यांनी केला आहे। पोलिसांनी सुरुवातीला मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले होते, मात्र महिना उलटूनही आश्वासनांची पूर्तता झालेली नाही। त्यामुळे जोपर्यंत मुख्य सूत्रधार गजाआड होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा ठाम निर्धार मयत आकाश यांचे वडील शेखर दुबैया यांनी घेतला आहे। 1 महिन्यापूर्वी श्रीरामपूरमध्ये माझ्या हॉटेलमध्ये लक्ष्मीनारायण या ठिकाणी ज्या गुंडांनी माझ्या मुलाची हत्या केली, निर्गुण खून केला, ते आरोपी जेलबंद आहेच, पण या संपूर्ण घटनेच्या मागे, या गुन्ह्याच्या मागे कोणती ताकद आहे, कोणती संघटना, कोणत्या टोळ्या यांच्या मागे आहे, की कोण मोठे गुंड ज्यांच्या जीवावर यांनी एवढी मोठी घटना घडून आणली। या घटनेमागे असलेले सर्व आरोपी गुंड टोळ्या या डिपार्टमेंटने शोधून काढले पाहिजे व या सर्वांवर कठोर कारवाई झाली पाहिजे। यांना मोक्या अंतर्गत यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। आज या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील या ठिकाणी आले, आम्हाला भेट दिली व आमचे सर्व प्रश्न जाणून घेतले। तसेच डिपार्टमेंटलाही काही सूचना त्यांनी या ठिकाणी केल्या कारवाई संदर्भात, आमच्याशी बोलले, पण आम्ही या ठिकाणी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की प्रत्यक्षात जोपर्यंत सर्व गुन्हेगार धरले जात नाही, यांच्यावर कारवाई होत नाही, यांच्यावर मोका लागत नाही, तोपर्यंत आमचे धरणे आंदोलन चालूच राहील। या आंदोलनाला सर्वपक्षीय नेते, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांनी मोठा पाठिंबा दिला आहे। दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलनस्थळी आज भेट देऊन दुबैया कुटुंबियांची व्यथा जाणून घेतली। यावेळी प्रशासनावर संताप व्यक्त करत विखे पाटलांनी पोलिसांना थेट सवाल विचारला। मागील आंदोलनावेळी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर पोलिसांनी महिनाभरात नेमकी काय कारवाई केली, त्याचबरोबर पोलीस अधीक्षकांनी स्वतः श्रीरामपूर येथे येऊन पत्रकार परिषद घ्यावी आणि कारवाईचा संपूर्ण अहवाल जनतेसमोर मांडावा असे कडक निर्देश त्यांनी दिले। श्रीरामपूर गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी नागरिकांना तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन करत तक्रारदारांना पूर्ण संरक्षण देण्याच्या सूचनाही त्यांनी पोलिसांना दिल्या। दुर्दैवी घटना होती, आता 1 महिना होत आला, तर कारवाई सुरू आहे दीपक विभागाच्या। बऱ्याच वेळा कधी कधी कारवाई डिस्क्लोज करणं सुद्धा, उघड करणं मग येणाऱ्या तपासामध्ये अडथळे येऊ शकतात। म्हणून मला वाटतं काही बाबतीमध्ये थोडी त्यातली गोपनीयता पाळली गेलेली आहे। माझी अपेक्षा एवढीच, आता मी नातेवाईकांशी बोललोय, त्यांच्या भावना तीव्र आहेत, जनतेच्या भावना तीव्र आहेत आणि त्यामुळे आता विशेष करून फास्ट ट्रॅकवर ते प्रकरण घेऊन जावं, तिथं आपण मागणी मी माननीय मुख्यमंत्र्यांना स्वतः विनंती करतोय की फास्ट ट्रॅकवरच गेलं पाहिजे। त्यानंतर मुख्यमंत्री महोदय सकारात्मक आहे आणि जे काही आज आरोपी बाहेर आहेत, फरार आहेत किंवा जे आज अटक केलेले आहेत, त्याच्या सुद्धा आरोप आहेत की त्यांना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते, त्यांच्या बऱ्यापैकी सगळं देखभाल चालू आहे व्यवस्थित। आता अनेक तक्रार आहे, वस्तुस्थिती मला माहित नाही, अशा अनेक बाबी आहेत की ज्याच्यामुळे लोकांमध्ये चीड आहे की प्रशासनाकडून योग्य दखल घेतली जात नाही किंवा कारवाई होत नाही। मी स्वतः याच्यामध्ये परत एकदा अधिकाऱ्यांशी बोलेन की अजून प्रशासनाने काय कारवाई पण करणार आहेत। आणि उद्या मी जिल्हा आपल्या ॲडिशनल कलेक्टर, ॲडिशनल SP यांना श्रीरामपूरला एक पत्रकार परिषद घ्यायला सांगितलेली आहे, म्हणजे लोकांसमोर एकदा गेलं पाहिजे की पोलिसांनी काय कारवाई केली। एकंदरीत आपण बघितलं तर जसं नगरमध्ये असेल, राहत्यामध्ये, शिर्डीमध्ये जे आहेत अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची घरं जी अतिक्रमणे तोडल्या गेली, दोस्त करण्यात अशा पद्धतीचं जे आहे तर या ठिकाणी होईल
नाही, आता आपण मागे सूचना दिलेल्या आहे की मेजर कॉम्बिंग ऑपरेशन जिल्ह्यात करायचं. अवैध शस्त्र बाळगणं असेल, विशेष करून अंमली पदार्थ हा त्या काळातलं सगळ्यात मोठं आज आमच्यासमोर संकट आहे. आज श्रीरामपूरच्या 2 महाविद्यालयामध्ये अशा प्रकारचं एक रॅकेट चालतं अशी एक तक्रार आलेली आहे. आता त्याचे सीडीआर चोरीला गेलेत. आता इथं आणखी गंभीर बाब आहे. म्हणून हे सगळं आता मला वाटतं अंमली पदार्थ विरोधी मोहीम आता आपण तीव्र केलेली आहे. आदरणीय प्रधानमंत्र्यांनी कालही 15 ऑगस्टच्या निमित्तानं त्या संबंधी भाष्य केलेलं आहे. आणि दुसरं, संघटित गुन्हेगारी विरुद्ध कडक कारवाई करण्याच्या आता सूचना दिलेल्या आहेत. मला वाटतं एक पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला त्याचं प्रत्यक्ष कार्य झालेलं दिसेल. एकीकडे दुबैया कुटुंबाचा न्यायासाठी आक्रोश आणि दुसरीकडे पालकमंत्र्यांचे पोलिसांना कडक निर्देश. आता पोलीस अधीक्षक श्रीरामपूरमध्ये येऊन जनतेसमोर काय अहवाल सादर करतात आणि मुख्य सूत्रधारांवर मोक्का कधी लागतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. याविषयी स्वराज्य समाचार न्यूज 24 वाहिनीने घेतलेला हा स्पेशल